आजपर्यंत अखंड हिंदुस्थानात समुद्रावरनं जाईन युद्ध लढण्याचं कौशल्य कुठल्याच राजात नव्हतं जे महाराजांनी तयार केलं. महाराजांनी नायकांना विचारलं, असं कुठलं गाव आहे ज्या गावात सोनं जास्त आहे? मुघलांचं गाव आहे. राजे एक, कर्नाटकमध्ये बसरूर नावाचं गाव. राजा जायला लागतंय, पण बसरूर हा महाराष्ट्र, हा गोवा आणि हे बसरूर मध्ये समुद्र. जायचं असेल तर समुद्राच्या मार्गे जावं लागेल. खरं तर बसरूर ही पोर्तुगीजांची सैन्याची खऱ्या अर्थानं राजधानी. सगळे पोर्तुगीज त्या बसरूर मध्ये, त्या पोर्तुगीजांनी हिंदू युवकांना, हिंदू माईमाऊलींना दिवसा भोगलं. एका माईमाऊलीची किंमत एका गावाच्या पोत्या एवढी केली. दिवसा माईमाऊलींची कत्तल केली. त्या बसरूरच्या राजानं महाराजांना पत्र पाठवलं, राज या, त्या पोर्तुगीजांचा बंदोबस्त करा महाराज. आणि महाराजांनी ठरवलं, महाराज मालवणला गेले. महाराजांनी आपलं समुद्रावरचं आरमार गोळा केलं. पण महाराजांकडे सगळ्यात मोठी अडचण होती. काय अडचण होती महाराजांना? जायचंय, बसरूर लढायचंय, पण मालवण मधनं बसरूरला जायला मध्ये गोवा लागतं. आणि गोव्याच्या समुद्रातनं जायचं असेल तर पोर्तुगीजांचा परवानगा लागतो. पोर्तुगीज परवानगी देणार नाहीत. जायचं कसं? आणि विचारलं नाईकांना, नाईक काय करायचं? आणि नाईकाने सांगितलं, राज ऐका, राज 8 फेब्रुवारीला हे पोर्तुगीज गोव्याचे मुंबईला जाणार आहेत. या पोर्तुगीजांनी मुंबईचं एक बंदर इंग्रजांना भेट म्हणून दिलंय. राज नामी संध्या आहे, ही सगळी गलबत त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. गोव्याचा दर्या समुद्र आपल्यासाठी मोकळा आहे. महाराजांनी दिवस ठरवला. 7 फेब्रुवारीला महाराज मालवणच्या तीरावरती उभा राहिले. महाराजांचं नौदल तयार झालं. जगातला पहिला हिंदुस्थानातला राजा ज्यानं स्वतःचं नौदल तयार केलं. 30 हातगलबत आणि 40 मोठी जहाज महाराजांनी सोबत घेतली. सोबत 5000चं सैनिक गलबतामध्ये बसलं आणि महाराजांचं सैनिक मालवण मार्गे, गोव्या मार्गे बसरूरला पोहोचलं. 400 किलोमीटर समुद्री अंतर महाराजांनी अवघ्या 4 दिवसात पूर्ण केलं. बसरूर मध्ये पोहोचल्याबरोबर महाराजांनी आपली जहाज किनाऱ्यावरती लावली. महाराज जहाजातनं खाली उतरले. सकाळी 6 वाजले होते. पोर्तुगीज झोपले होते. महाराजांनी तलवार बाहेर काढला, बसरूरवरती हल्ला केला. सप कत्तल्या. अरे महाराजांची समशेर समोर येणाऱ्याला आसमानी पाणी दाखवत होतं. जिगर होत नव्हती राजाच्या समोर जायची. एक पोर्तुगीज पाठीला पाय लावून पळ सुटला. 2 दिवस महाराजांनी बसरूर एवढं लुटलं. त्या बसरूर मध्ये पोर्तुगीजांच्या नावाचं काही नाव सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. आजही 13 फेब्रुवारी हा बसरूर या शहराचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला.